राईट डाऊन दी फर्स्ट डेफिनेशन. आपल्याकडे मॅप जनरल नोटेशन काय आहे? लिनियर मॅपचं नोटेशन टी फ्रॉम यू टू व्ही. दिस इज द नोटेशन ऑफ लिनियर ट्रान्सफॉर्मेशन. म्हणजे इनवर्स काय असणार? टी इनवर्स फ्रॉम फ्रॉम व्ही टू यू. डोमेन कोडोमेन इंटरचेंज होतात. तर प्रत्येक फंक्शनला इनवर्स असतो का? असतोच असं नाही. कोणत्या फंक्शनला असतो? जे फंक्शन बायजेक्टिव्ह असतात त्यांना इनवर्स असतो. आणि मॅट्रिक्सच्या फॉर्म मध्ये कसं होतं? ज्या मॅट्रिक्सला इनवर्स काढता येतो, बरोबर आहे, त्याला नाव होतं काहीतरी. काय होतं? ज्या मॅट्रिक्सचा इनवर्स काढता येतो त्या मॅट्रिक्सला काय म्हणतो? इन्व्हर्टिबल मॅट्रिक्स. बरोबर आहे. तर बघूया डेफिनेशन लिहा. अ लिनियर मॅप. राईट ऑन फर्स्ट डेफिनेशन. अ लिनियर मॅप T from U to V is said to be is said to be non-singular non-singular if it is one and onto. If it is one and onto. Next line. Such a map such a map is also called is also called an isomorphism. An isomorphism. फॅक्ट लिहा. जे जे तुम्ही सेकंड इयर मध्ये अभ्यास केलेला आहे ते. नंबर 1. एनी फंक्शन has an inverse has an inverse if and only if it is one and onto. One and onto. Number 2. A linear transformation a linear transformation is non-singular if and only if it has an inverse. If and only if it has an inverse. तर आता 3 शब्द आले तिथं. नॉन सिंग्युलर, आयसोमॉर्फिझम आणि इनवर्स. तर तिन्ही गोष्टी सारख्याच आहेत. एखादी लिनियर मॅप नॉन सिंग्युलर आहे किंवा आयसोमॉर्फिझम आहे किंवा त्या मॅपला इनवर्स आहे. कधी? जेव्हा ती मॅप वन आणि ऑन टू असते. तर काही एक्झाम्पल बघूया आपण. राईट ऑन एक्झाम्पल. परीक्षेत प्रश्न असू शकतो. फाइंड द इनवर्स ऑफ अ लिनियर मॅप किंवा प्रूव्ह दॅट अ मॅप इज नॉन सिंग्युलर. असे प्रश्न असू शकतात. तर मॅप काय दिलेली आहे? टी इज अ मॅप फॉर्म. लिहा. कन्सिडर द मॅप
We have consider the map T from P2, script P2 to V3 defined by, what is P2? Script P2 stands for polynomials of degree less than equal to 2. Polynomials 2 what means? Polynomials of degree less than equal to 2. 2, 1 constant. T of त्याचे एलिमेंट कसे असतील मग इन जनरल? These are the elements alpha naught plus alpha 1x plus alpha 2 x square. This is the general element of P2. जास्तीच्या दोन डिग्री. So map is defined by the alpha naught. कोएफिशिएंट कलेक्ट करूया. किती कोएफिशिएंट आहेत? 3. व्हॉट इज कोडोमेन? V3. म्हणजे त्याचे एलिमेंट्स कसे असतात? 3 टपल्स. दिस इज अल्फा नॉट, अल्फा 1, अल्फा 1. So consider this is the map. We have to show that. So claim is, क्वेश्चन मध्ये लिहा तुम्ही, show that T is non-singular. T is non-singular. Non-singular म्हणजे काय प्रूव्ह करायचंय? काय प्रूव्ह करायचंय? नंबर 1 that is to prove काय काय? T is linear. दिलेलं नाही. लिनियर दिले का क्वेश्चन मध्ये? नाही, फक्त एक मॅप दिलेली आहे. म्हणजे आधी त्याला लिनियर प्रूव्ह करावं लागेल. नंबर 2 T is 1 1. नंबर 3 T is on 2. ह्या 3 गोष्टी आपल्याला प्रूव्ह करायच्या. हाऊ टू प्रूव्ह T is linear? दोन एलिमेंट घ्यायचे डोमेनचे. कसे असतील एलिमेंट डोमेनचे? पॉलिनोमियल्स असतील. लेट P of x equal to alpha naught plus alpha 1x plus alpha 2 x square and Q of x equal to beta naught plus beta 1x plus beta 2 x square. So assume these are the elements of P2 of x. And alpha be a scalar. अल्फा बी कुठं लागतो आपल्याला अल्फा? टी अल्फा. दुसरी कंडिशन लिनियरची. तर पहिली कंडिशन काय होणार आपल्याला? टी ऑफ पी एक्स प्लस क्यू एक्स इक्वल टू, पहिली कंडिशन काय? टी ऑफ यू प्लस व्ही इक्वल टू टी ऑफ यू प्लस टी ऑफ पी. म्हणजे काय? टी ऑफ पी एक्स प्लस क्यू एक्स इक्वल टू टी ऑफ पी एक्स प्लस टी ऑफ क्यू एक्स. सेकंड कंडिशन टी ऑफ अल्फा पी एक्स इक्वल टू अल्फा टी ऑफ पी एक्स. प्रूव्ह करूया. ह्या दोन कंडिशन झाल्यावर टी लिनियर होईल. Therefore, what is T of Px? काय होईल सांगा बरं? हे बघा, मॅप कशी डिफाइन केलेली आहे? टी ऑफ पॉलिनॉमियल इक्वल टू त्याचे कोएफिशिएंट. कॉन्स्टंट, एक्सचा कोएफिशिएंट, एक्स स्क्वेअरचा कोएफिशिएंट. Now what is P of x? Alpha naught plus alpha 1x plus alpha 2 x square. What is T of Px? T of किंमत लिहूया अगोदर. अल्फा नॉट प्लस alpha 1x plus alpha 2 x square. So its value is alpha naught
अल्फा वन अल्फा टू. काही अडचण याच्यात लक्ष द्या, नंतर लिहावं. What is T of QX? What is T of QX? T of beta naught plus beta 1 x plus beta 2 x square. काय होईल हे? बीटा नॉट बीटा 1 बीटा 2. Therefore, what is T of Px plus Qx? What is T of constant term plus x चे coefficients plus x2 चे coefficients, x square. And this is by definition alpha naught plus beta naught comma alpha 1 plus beta 1 comma alpha 2 plus beta 2. So this is element of V3. आणि V3 मधली ऍडिशनची डेफिनेशन जर वापरली तर हे होतं अल्फा नॉट अल्फा 1 अल्फा 2 प्लस बीटा नॉट बीटा 1 बीटा 2. But this is T of Px plus T of Qx. So first condition is satisfied. What about second condition? Find T of alpha Px equal to T of alpha alpha naught plus alpha alpha 1x plus alpha alpha 2 x square. And this is alpha alpha naught alpha alpha 1 alpha alpha 2. This is vector of V3, and by scalar multiplication in V3 we can write this as alpha of alpha naught alpha 1 alpha 2. This is alpha of, this is T of Px. So both the conditions are satisfied. Therefore, T is linear. तीन क्लेम आहेत आपले. T is linear, T is 1 1, T is on. लिनियर झाला. आता 1 1 कसं प्रूव्ह करायचं? हाऊ टू प्रूव्ह 1 1? ओके, दॅट इज डेफिनेशन. आणि लिनियर मध्ये 1 1 कसं प्रूव्ह करायचं? Nullity is 0. Kernel is 0, then T is 1 1. So we know to prove काय? T is 1 1. That is to prove काय? N of T is 0. बघूया आहे का? Therefore, what is N of T by definition? काय असतं? So collection of elements in domain such that its image is 0 in codomain. Codomainचा 0 म्हणजे 0 0 0. So P means it is alpha naught plus alpha 1x plus alpha 2 x square such that what is T of Px? Alpha naught alpha 1 alpha 2 equal to 0 0 0. तीन टपल इक्वल कधी असतील? करस्पॉन्डिंग कंपोनंट 0. म्हणजे अल्फा नॉट 0 अल्फा 1 0 अल्फा 2 0. म्हणजेच काय? त्याच्यात 0 किमती ठेवून दिल्या आपण. काय येतं? ठीक आहे, अजून एक स्टेप. अल्फा नॉट प्लस अल्फा 1x प्लस अल्फा 2x स्क्वेअर सच दॅट अल्फा नॉट 0
अल्फा 1 झिरो आणि अल्फा 2 झिरो. तिन्हीच्या झिरो ठेवलं तर इथं काय होईल हा झिरो. सो एन ऑफ टी झिरो, देअरफॉर व्हॉट दिस इम्प्लाइज टी इज 1 1. टी इज 1. व्हॉट अबाउट ऑन टू? प्री इमेज असते असते का प्रत्येक व्ही थ्री मधल्या प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज असेल का? सपोज व्ही थ्री मधला एलिमेंट घेतला आपण x1 x2 x3, प्री इमेज म्हणजे पॉलिनॉमियल असेल का? तो x1 प्लस x2 x प्लस x3 x स्क्वेअर, that is the polynomial. Just we will write the definition to prove t is on. कसं प्रूव्ह करणार ऑन टू? तर कोडोमेनचा एक एलिमेंट घेऊया आपण, राईट, किंवा फॉर एनी कोडोमेनचा एलिमेंट घेऊया आपण बीटा नॉट, बीटा 1, बीटा 2 बिलॉंग्स टू कोडोमेन. याची प्री इमेज देअर एक्झिस्ट. आता लिहूया पॉलिनॉमियल बीटा नॉट प्लस कुठलाही एलिमेंट घ्या व्ही थ्री मधला असं लिहिता येतो, बिलॉंग्स टू P2 such that T of beta naught plus beta 1x plus beta 2x square equal to beta naught beta 1 beta 2. म्हणजे कोडोमेनच्या प्रत्येक एलिमेंटला प्री इमेज आहे. दिस इम्प्लाइज T इज ऑन. 1 1 झालं, 1 2 झालं, लिनियर झालं. देअरफॉर व्हॉट इज द कन्क्लुजन? T इज नॉन सिंग्युलर. नॉन सिंग्युलर विचारलं होतं ना? नॉन सिंग्युलर अँड it has an inverse. It has an inverse. कसा असेल इनवर्स तो? T inverse from V3 to P2 डिफाइन बाय, कसा डिफाइन करायचा? T इनवर्स ऑफ V3 चा एलिमेंट बीटा नॉट, बीटा 1, बीटा 2 आणि याची इमेज काय येणार? बीटा नॉट प्लस बीटा 1x प्लस बीटा 2x square. This is the solution of this example.